संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश चौथा समुल्लास समावर्तन विवाह ग्रहाश्रम विधी विषयी भाग 1 समावर्तन यथायोग्य ब्रह्मचर्याचे पालन करून आचार्यांच्या सांगण्याप्रमाणे वागून धर्मपूर्वक 4, 3, 2 किंवा एका वेदाचे सांगोपांग अध्ययन करून ज्याचे ब्रह्मचर्य खंडित झाले नसेल अशा पुरुषाने अथवा स्त्रीने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 2. विवाह गुरुची अनुमती घेऊन स्नान करून गुरुकुलातून अनुक्रमपूर्वक घरी यावे आणि ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी आपापल्या वर्णास अनुकूल व सुंदर लक्षणांनी युक्त असणाऱ्या कन्येशी विवाह करावा. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 4. जी कन्या मातृघराण्याच्या 6 पिढ्यामध्ये येत नसेल आणि पित्याच्या गोत्रातील नसेल अशा कन्येशी विवाह करणे योग्य होय. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 5. दूरदेशी विवाह संबंध जवळच्या व दूरच्या नात्यात विवाह करण्यामध्ये पुढील गुणावगुण आहेत. 1. जी मुले लहानपणापासून एकत्र वाढलेली असतात, एकमेकांशी खेळलेली, भांडलेली व प्रेम केलेली असतात, ज्यांना एकमेकांचे गुण, दोष, स्वभाव व बाल्यावस्थेतील विपरीत आचरण माहीत झालेले असते आणि ज्यांनी एकमेकांना उघडे नागडे पाहिलेले असते, त्यांचा परस्परांशी विवाह झाल्यास त्यांच्यामध्ये कधीही प्रेम उत्पन्न होत नाही. 2. ज्याप्रमाणे पाण्यात पाणी मिसळल्याने काही विशेष गुण उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे एका गोत्रात पिता किंवा मातेचा विवाह झाल्याने धातूमध्ये अदलाबदल होत नाही, म्हणून असा विवाह उन्नतिकारक ठरत नाही. 3. ज्याप्रमाणे दुधामध्ये खडीसाखर किंवा सुंठ वगैरे औषधी मिसळल्याने त्या मिश्रणात उत्तम गुण निर्माण होतात, त्याचप्रमाणे भिन्न गोत्रे व भिन्न कुळे यांतील स्त्री पुरुषांचा विवाह उत्तम ठरतो. 4. ज्याप्रमाणे एका देशातील अर्थात प्रदेशातील रोगी दुसऱ्या देशात जातो व हवा आणि पाणी बदलल्याने रोगमुक्त होतो, त्याप्रमाणे दूरदेशी राहणाऱ्या स्त्री पुरुषांचा विवाह उत्तम सिद्ध होतो. 5. जवळच्या नात्यात विवाह संबंध झाल्याने व पतिपत्नींचे घरे जवळ असल्याने एकमेकांच्या सुखदुःखांची जाणीव व विरोध तीव्र होऊन भांडणतंटे होण्याची शक्यता असते. दूर राहणाऱ्या कुटुंबामध्ये तसे होण्याची शक्यता नसते. दूरस्थ स्त्री पुरुषामधील विवाहामुळे प्रेमाचा धागा लांबवर वाढत जातो, तसे निकटस्थांच्या विवाहामध्ये घडत नाही. 6. दूरच्या प्रदेशातील स्त्री पुरुषांचे विवाह झाल्याने तिकडील वर्तमान समजते व तद्देशीय पदार्थही सहज प्राप्त होतात. जवळच्या विवाहातून हा लाभ मिळत नाही. या व अशाच इतर कारणांमुळे पित्याचे गोत्र, आईच्या कुळातील 6 पिढ्यांचा संबंध आणि जवळचा प्रदेश यामध्ये विवाह करणे हितकारक नसते. बालविवाह निषेध. प्रश्न. विवाहाचा कोणता काळ व प्रकार चांगला असतो? उत्तर. मुलीच्या वयाच्या 16व्या वर्षापासून 24व्या वर्षापर्यंत आणि पुरुषाच्या 25व्या वर्षापासून 48व्या वर्षापर्यंतचा काळ विवाहाच्या दृष्टीने उत्तम होय. यापैकी 16 वर्षांची मुलगी व 25 वर्षांचा तरुण यांचा विवाह कनिष्ठ, 18-20 वर्षांची तरुणी आणि 30-35 किंवा 40 वर्षाचा तरुण यांचा विवाह मध्यम आणि 24 वर्षांची स्त्री आणि 48 वर्षांचा पुरुष यांचा विवाह उत्तम होय.
ज्या देशात याप्रमाणे श्रेष्ठ विवाह होतात, ब्रह्मचर्य पालन आणि विद्याभ्यास या गोष्टी मोठ्या प्रमाणावर चालतात, तो देश सुखी होतो. या उलट ज्या देशातील मुले ब्रह्मचर्याचे पालन करीत नाहीत, विद्याभ्यासाकडे लक्ष देत नाहीत आणि बाळपणी व अयोग्य स्त्री पुरुषांचे विवाह होतात, तो देश दुःखात बुडून जातो. कारण ब्रह्मचर्य पालन व विद्याभ्यास केल्यानंतर लग्न करण्याची सुधारणा अंमलात आल्यास सर्व गोष्टींत सुधारणा घडून येते. तसे झाले नाही तर सर्व काही बिघडते. मुलाने किंवा मुलीने वाटल्यास जन्मभर अविवाहित राहावे, परंतु गुण कर्म स्वभाव असदृश म्हणजे परस्पर विरुद्ध असलेल्यांचा विवाह कधीही होता कामा नये. यावरून असे सिद्ध होते की योग्य वेळेच्या आधी आणि विजोड स्त्री पुरुषांचा विवाह होणे अयोग्य आहे. प्रश्न: विवाह हा आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे व्हावा की मुलाने व मुलीने त्या बाबतीत निर्णय घ्यावा? उत्तर: विवाहाचा निर्णय मुलाने व मुलीने घ्यावा हे चांगले. आईवडिलांच्या मनात आपल्या मुलामुलींचा विवाह करण्याचा विचार आला असेल तरीही त्यांनी मुलाची किंवा मुलीची संमती घेतल्याशिवाय विवाह ठरवू नये. कारण वधूवरांनी एकमेकांना पसंत केल्यावर विवाह झाल्यास त्यांच्यात फारसा विरोध निर्माण होत नाही आणि मूल्येही चांगली निभतात. मनाविरुद्ध केलेल्या विवाहाने नेहमीच दुःख होत राहते. विवाहामध्ये मुख्य संबंध वधू व वर यांचा असतो, आईबापांचा नव्हे. कारण ती दोघे एकमेकांवर अनुरक्त असतील तर त्यांनाच सुख होते आणि त्यांच्यात विरोध असल्यास त्यांनाच दुःख भोगावे लागते. ज्या कुळामध्ये स्त्री व पुरुष हे एकमेकांवर सदैव प्रसन्न असतात, संतुष्ट असतात, त्याच कुळात आनंद, लक्ष्मी आणि कीर्ती निवास करतात. आणि जेथे पती पत्नीमध्ये विरोध व कलह असतो तेथे दुःख, दारिद्र्य व दुष्कीर्ती निवास करतात. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 60. म्हणून आर्यावर्तात परंपरेने चालत आलेली स्वयंवराची पद्धतच उत्तम होय. जेव्हा स्त्री पुरुष विवाह करू इच्छितात तेव्हा विद्या, विनय, शील, रूप, वय, बळ, कुळ, शरीर यांचे परस्परांशी प्रमाण यथायोग्य असले पाहिजे. जेव्हा या बाबतीत त्यांच्यामध्ये मेळ नसतो तेव्हा अशा विजोड विवाहापासून काहीही सुख होत नाही. तसेच लहानपणे विवाह केल्यानेही सुख मिळत नाही. जोपर्यंत अशा प्रकारे सर्व ऋषीमुनी, राजे महाराजे, आर्य लोक ब्रह्मचर्य पालन करून विद्याध्ययन पूर्ण केल्यानंतरच स्वयंवर पद्धतीने विवाह करीत असत, तोपर्यंत या देशाची सतत उन्नती होत होती. परंतु जेव्हापासून ब्रह्मचर्याकडे दुर्लक्ष होऊ लागले, विद्याभ्यास थांबला आणि पराधीन अशा बाल्यावस्थेत आईबापांच्या इच्छेप्रमाणे विवाह होऊ लागले, तेव्हापासूनच या आर्यावर्त देशाची अवनती होऊ लागली. म्हणून ही वाईट चाल बंद करून सज्जनांनी पूर्वीप्रमाणे स्वयंवर विवाहाची प्रथा सुरू केली पाहिजे. आता वर्णानुसार विवाह झाले पाहिजेत आणि वर्णव्यवस्था ही गुण कर्म स्वभावानुसार असली पाहिजे. गुणकर्मानुसार वर्णव्यवस्था. प्रश्न: ज्याचे आई वडील ब्राह्मण असतात तोच ब्राह्मण होतो. तुम्ही सांगता त्याप्रमाणे आई वडील इतर वर्णाचे असतील तर त्यांची मुले कधीतरी ब्राह्मण होतील काय? उत्तर: होय, पुष्कळ झाले, आज होत आहेत आणि पुढेही होतील. उदाहरणार्थ, छांदोग्य उपनिषदातील अज्ञातकुल जाबाल ऋषी, महाभारतातील क्षत्रिय वर्णाचे विश्वामित्र आणि चांडाळ कुळात जन्मलेले मातंग ऋषी हे ब्राह्मण झाले. आजही ज्याने उत्तम ज्ञान मिळविले आहे व जो सुस्वभावी आहे तो ब्राह्मणच आहे आणि मूर्ख माणूस हा शूद्रच असतो. यापुढेही असेच होत राहणार आहे. प्रश्न: तुम्ही परंपरेचेही खंडन करणार काय? उत्तर: नाही.
पण तुमची समजूत चुकीची आहे, ती आम्ही मानित नाही व तिचे खंडनही करतो. ज्या मार्गाने पिता आजोबा गेले असतील त्या मार्गाने मुलाने जावे, परंतु जे वाडवडील सत्पुरुष सज्जन असतील त्यांच्याच मार्गाने जावे. वाडवडील दुष्ट दुर्जन असतील तर त्यांच्या मार्गाने कधीही जाऊ नये, कारण उत्तम धर्मात्मा पुरुषांच्या मार्गाने गेल्यास कधीही दुःख होत नाही. मनुस्मृती अध्याय 4 श्लोक 178. जो कोणी रजोवीर्याच्या आधारावर वर्णाश्रम व्यवस्था अवलंबून असते आणि ती गुणकर्मावर आधारलेली नसते असे मानित असेल, त्याला असे विचारले पाहिजे की जर कोणी आपला वर्ण सोडून गुणहीन किंवा ख्रिश्चन मुसलमान झाला असेल, त्यालाही त्याच्या पूर्ववर्णानुसार ब्राह्मण का मानित नाही? त्याच्या बाबतीत तुम्ही असेच म्हणाल की त्याने ब्राह्मणाची कर्मे सोडून दिली म्हणून तो ब्राह्मण नाही. यावरून असेही सिद्ध होते की जे ब्राह्मणादी लोक उत्तम कर्मे करतात त्यांनाच ब्राह्मण वगैरे समजावे. तसेच पूर्वी गुणहीन असलेली व्यक्ती उच्च वर्णाचे गुणकर्म स्वभाव बाळगणारी असेल तर तिलाही उच्चवर्णीय समजावे, आणि उच्च वर्णाचे लोक वर्णानुसार कर्मे करीत नसतील तर त्यांची गणना योग्य त्या वर्णात अवश्य करावी. प्रश्न: ब्राह्मणो अस्य मुखम आसीत् बाहुराजन्यकृतः उरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्याम शूद्रो अजायत. हा यजुर्वेदातील 31व्या अध्यायातील 11वा मंत्र आहे. याचा अर्थ असा की ईश्वराच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, मांड्यांतून वैश्य व पायापासून शूद्र उत्पन्न झाले. म्हणून ज्याप्रमाणे मुख हे बाहुआदी होऊ शकत नाहीत आणि बाहुआदी मुख होऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे ब्राह्मण हे क्षत्रियादी किंवा क्षत्रियादी हे ब्राह्मण होऊ शकत नाहीत. उत्तर: या मंत्राचा जो अर्थ तुम्ही लावला आहे तो बरोबर नाही, कारण येथे पुरुष या शब्दाची अनुवृत्ती झालेली आहे. पुरुष या शब्दाचा अर्थ निराकार सर्वव्यापक परमात्मा असा आहे. तो निराकार असल्यामुळे त्याला मुखादी अवयव असू शकत नाहीत. ज्याला मुखादी अवयव असतील तो पुरुष सर्वव्यापी असू शकणार नाही, आणि जो सर्वव्यापक नसेल तो सर्वशक्तिमान, जगाचा निर्माता, धारणकर्ता, प्रलयकर्ता, जीवांच्या पापपुण्याची व्यवस्था किंवा निर्णय करणारा, सर्वज्ञ, अजन्मा, अमर असू शकत नाही. ही विशेषणे निराकार व सर्वव्यापक परमेश्वरालाच लागू शकतात. म्हणून या मंत्राचा अर्थ असा आहे की जो पूर्ण व्यापक परमेश्वराच्या सृष्टीमध्ये मुखाप्रमाणे सर्व अवयवामध्ये प्रमुख व उत्तम गुणांनी युक्त असेल तो ब्राह्मण होय. बळ व वीर्य म्हणजे बाहू, ते ज्यामध्ये अधिक असते तो क्षत्रिय होय. कमरेच्या खालचा व गुडघ्याच्या वरचा जो भाग त्याला उरू म्हणजे मांडी असे म्हणतात. जो सर्व पदार्थांच्या प्राप्तीसाठी व सर्व देशांत मांड्यांच्या बळावर प्रवेश करतो, जातो व येतो तो वैश्य होय. आणि जो पायाप्रमाणे आधाररूप गुणांनी युक्त असतो तो शूद्र होय. अन्यत्र शतपथादी ब्राह्मण ग्रंथामध्येही या मंत्राचा असाच अर्थ केला आहे. शूद्र कुळात जन्माला येऊनही ज्याच्या अंगी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्यासारखे गुण, कर्म व स्वभाव असतील तर तो शूद्र ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य बनतो. याचप्रमाणे ज्याचा जन्म ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य कुळात झाला असेल, त्याचे गुण, कर्म, स्वभाव हे शूद्रासारखे असतील तर तो शूद्र बनतो. याचप्रमाणे क्षत्रिय अथवा वैश्य कुळात जन्म घेतलेल्या व्यक्तीचे गुण, कर्म व स्वभाव हे ब्राह्मण अथवा शूद्र यांच्यासारखे असतील तर ती व्यक्ती ब्राह्मण किंवा शूद्र बनते. याचा अर्थ असा की 4 वर्णापैकी ज्या ज्या वर्णांचे गुण, कर्म व स्वभाव स्त्री पुरुषामध्ये असतील त्या त्या वर्णाची ती स्त्री किंवा तो पुरुष आहे असे समजावे. मनुस्मृती अध्याय 10 श्लोक 65. धर्माप्रमाणे आचरण करून खालच्या वर्णातील माणूस आपल्याहून वरच्या वर्णात जाऊ शकतो.
तो ज्या वर्णास योग्य असेल त्याच वर्णात त्याची गणना केली जावी. याचप्रमाणे अधर्माचरण करणारा उच्च वर्णातील मनुष्य खालच्या वर्णास प्राप्त होतो, त्याची गणना त्याच वर्णात केली जावी. अपस्तंभ सूत्र. या चारही वर्णांची कर्तव्य कर्मे व गुण पुढील प्रमाणे आहेत. ब्राह्मणाचे गुण व कामे. शिकणे, शिकविणे, यज्ञ करणे व करविणे, दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची 6 कामे आहेत. मनुस्मृती अध्याय 1 श्लोक 88. परंतु निंदित दान घेणे हे योग्य नव्हे. मनु. शमः, मनामध्ये वाईट काम करण्याची इच्छा देखील न आणणे आणि त्याला अधर्म करण्यास कधीही प्रवृत्त होऊ न देणे. दमः, कान, डोळे आदी इंद्रियांना अन्यायाचरणापासून परावृत्त करून धर्ममार्गावरून चालविणे. तपः, सदैव ब्रह्मचारी व जितेंद्रिय राहून धर्मानुष्ठान करणे. शौच, पाण्याने बाह्य अंग, सत्याचरणाने मन, विद्या व धर्मानुष्ठान यांनी जीवात्मा आणि ज्ञानाने बुद्धी पवित्र होते. मनुस्मृती अध्याय 5 श्लोक 109. आतील रागद्वेषादी दोष आणि बाहेरील मळ काढून टाकून शुद्ध राहणे म्हणजे सत्य व असत्य यामध्ये विवेक करून सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करणे. या मार्गाने मन पवित्र होते. क्षांती म्हणजे निंदा, स्तुती, सुख, दुःख, शीतोष्ण, क्षुधा, तृष्णा, हानी, लाभ, मानापमान, हर्ष, शोक इत्यादींचा त्याग करून धर्मावर दृढ राहणे. आर्जवम, मृदुता, निरभिमान, सरळता, सरळ स्वभाव बाळगणे व कुटिलपणा वगैरे दोषांचा त्याग करणे. ज्ञानम, सर्व वेदादी शास्त्रे सांगोपांग शिकून ती इतरांना शिकविण्याची क्षमता मिळविणे. विवेकाने सत्याचा निर्णय घेता येणे. जी वस्तू जशी असेल तशीच समजून घेणे म्हणजे जडाला जड अर्थात निर्जीवाला निर्जीव व चेतनाला चेतन मानणे व जाणणे. विज्ञानम, पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत सर्व पदार्थांचे विशेष ज्ञान मिळवून त्यांचा यथायोग्य उपयोग करून घेणे. आस्तिक्यम, वेद, ईश्वर, मुक्ती, पूर्वजन्म व पुनर्जन्म, धर्म, विद्या, सत्संग, माता, पिता, आचार्य व अतिथी यांची सेवा कधीही न सोडणे आणि कधीही निंदा न करणे. ही 15 कर्मे व गुण ब्राह्मण वर्णाच्या मनुष्यामध्ये अवश्य असले पाहिजेत. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 42. क्षत्रियांचे गुण काम. न्यायाने प्रजेचे रक्षण करणे म्हणजे पक्षपात न करता सज्जनांचा सत्कार व दुर्जनांचा तिरस्कार करणे. सर्व प्रकारे सर्वांचे पालन करणे. दानम, विद्या, धर्मप्रवृत्ती व सत्पात्रांची सेवा यामध्ये धनादी पदार्थांचा व्यय करणे. इज्या, अग्निहोत्रादी यज्ञ करणे अथवा करविणे. अध्ययनम, वेदादी शास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे. विषयेषु अप्रसक्ती, विषय वासनामध्ये न गुंतता जितेंद्रिय राहून सदा शरीर व आत्मा बलवान ठेवणे. मनुस्मृती अध्याय 1 श्लोक 89. शौर्यम, शेकडो हजारो लोकांशी एकट्याने युद्ध करताना भय न वाटणे. तेजः, सदैव तेजस्वी म्हणजे दीनता रहित व प्रगल्भतायुक्त व दृढ राहणे. धृती, धैर्यवान बनणे. द्राक्षम, राजा व प्रजा यांच्याशी संबंधित व्यवहार व सर्व शास्त्रे यामध्ये अत्यंत चतुर असणे. युद्धे अपलायनम, युद्धामध्ये दृढपणे व निशंक राहणे. युद्धाला पाठ न दाखविणे व त्याच्यापासून दूर पळून न जाणे अर्थात नक्की विजय मिळेपर्यंत लढत राहणे. पळून जाऊन अथवा शत्रूला चुकवून विजय मिळणार असेल तर तसे करणे. दानम, दानशील असणे. ईश्वर भावः, पक्षपातरहित बनून सर्वांशी यथायोग्य वर्तन करणे. विचार करून देणे. प्रतिज्ञा पूर्ण करणे. कधीही वचनभंग होऊ न देणे. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 43. ही 11 कर्मे व गुण क्षत्रिय वर्णाचे आहेत. क्रमशः